नमस्कार मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस चालू आहे। आज दिवसभर पाऊस असल्यामुळे आपण कोंबड्या काय सोडल्याच नाही, तर त्यांचं दिवसभराचं खाद्याचं नियोजन सांगतो आहे बघा। अशी मकाचा बारडा भिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यात गव्हाचा बारडा आहे आणि भिजवलेल्या भाकरी आहे। तर कमीत कमी 10 किलोची टोकर आहे। तर आपण आता जर पाऊस चालू असला कायम तर हे खाद्य आपण त्यांना खुरड्यातच टाकत असतो, कारण की जेवढ्या आपल्या पावसात जर कोंबड्या भिजणार नाही तेवढ्या सुरक्षित राहतील, सर्दी वगैरे काय होणार नाही। 2 दिवस असतात पावसाचे, ते निघून जातात, पण कोंबड्या आजारी वगैरे पडत नाही। आणि मुळात पावसाळ्यामध्ये गावरान कोंबडी आजारी पडत नाही, पण जास्त भिजल्याने तिचं वजन कमी होऊ शकतं आणि थोडं खाद्य खाण्यात कमी होऊ शकते आणि थोडी सर्दी पण होऊ शकते। त्याच्यामुळे तुम्ही असा मकाचा भरडा, गव्हाचा भरडा असं भिजून घेत जा आणि आपल्या कोंबड्याला खुरड्यातच टाकत जा। आणि ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी दिवसभर तुम्ही मोकळ्या कोंबड्या ह्या ठेवी जा। तर मित्रांनो, आपलं खुरडं स्वच्छ आहे, त्याच्यामुळं कोंबड्यामध्येच खाद्य खातात आपलं।